पंचायत विभागात कार्यरत विस्तार अधिकारी दीपक लक्ष्मण बागुल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी त्याच्याच कार्यालयात लाच घेताना रंगेहात पकडले। विभागीय आयुक्तांना सकारात्मक अहवाल देण्यासाठी बागुलने सरपंचाच्या पतीकडून 1 लाख रुपयांची लाच स्वीकारली होती। जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग घाटी रुग्णालयासमोरील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालय परिसरात स्थलांतरित झालेला आहे। सरपंचाचे पद व सदस्यत्व रद्द करण्यासाठी 3 जून 2024 रोजी विभागीय आयुक्तालयात तक्रार करण्यात आली होती। विभागीय आयुक्तालयाकडून हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे CEO वर्ग करण्यात आले। CEO या प्रकरणाची चौकशी करत असताना पंचायतीचा विस्तार अधिकारी दीपक बागुलच्या टेबलवर ही फाईल आली। त्याने सरपंच महिलेला चौकशीसाठी बोलवले। त्या माध्यमातून त्यांच्या पतीशी संपर्क केला। CEOंकडे या प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर तुमच्या बाजूने विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्यासाठी 1 लाख रुपये द्यावे लागतील अशी लाच त्याने सरपंच पतीकडे मागितली। सरपंच पतींनी याबाबत ACBकडे धाव घेतली। ACBच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून बागुलसाठी लाचेचे जाळे तयार केले। सरपंच पतीच्या गळ्यात उपरणे होते। लाचेची रक्कम दिल्यानंतर लगेचच उपरण्याने तोंड पुसायचे असा इशारा त्यांना सांगून ठेवण्यात आला होता। सरपंच पतीने बागुलला कार्यालयात पैसे दिले। तिथून बाहेर पडताच त्यांनी उपरण्याने तोंड पुसले। लगेचच ACBच्या पथकाने आत जाऊन बागुलला रंगेहात पकडले। त्यांच्याकडून लाचेची रक्कम आणि त्या प्रकरणी फाईलही जप्त केली। या कारवाईनंतर ACBच्या दुसऱ्या पथकाने बागुलच्या सनी सेंटर येथील घरी छापा मारून झडती घेतली। घरातून 92,000 रुपये रोख, 6 तोळे सोने आणि 40 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली। त्यांच्या विरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई ACBचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दिलीप साबळे, सुरेश नाईक नवरे, पोलीस अंमलदार भीमराज जिवडे, राम गोरे यांच्या पथकाने केली। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी संजय निकम। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।